नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंगतरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या भागामध्ये आपण बालसंस्कार विभाग उपक्रम या अंतर्गत एक खूप छानशी माहिती पाहणार आहोत, जी की प्रत्येक व्यक्तीसाठी आणि मुलामुलींसाठी आणि सर्वांसाठीच खूप उपयुक्त आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बघा, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सर्व प्रकारची वनस्पतीची झाडे आहेत ती दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडतात, हे आपल्याला माहीतच आहे। परंतु याला अपवाद फक्त एकच झाड आहे, ते म्हणजे पिंपळ। पिंपळ हा असा वृक्ष आहे की जो रात्री देखील ऑक्सिजनच सोडतो। म्हणजे बाकीचे झाडं आहेत ते रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, परंतु पिंपळ असा वृक्ष आहे की तो रात्रीच्या वेळेस देखील ऑक्सिजनच सोडतो आणि हे तुम्हाला माहीतच आहे। तर आता आपण अशा एका वनस्पतीबद्दल पाहूया की जी एक अशी वनस्पती आहे की ती असा एक वायू सोडते पहाटेच्या वेळी, जो की प्रत्येक मनुष्याच्या आपल्या ब्रेनसाठी खूप उपयुक्त आहे। त्या वनस्पतीचं नाव आहे तुळस। जगात तुळस ही अशी एकमेव वनस्पती आहे की ती दिवसा ऑक्सिजन सोडते, रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडते, परंतु फक्त पहाटेच्या वेळेस, सकाळच्या वेळेस ही जी तुळस आहे ती 0.03% इतका ओझोन वायू सोडते। ओझोन वायू आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, त्याला O3 असं म्हणतो आपण। तो ओझोन वायू आहे फक्त तुळस फक्त पहाटेच्या वेळेसच सोडते। म्हणून प्रत्येक व्यक्तीने, विद्यार्थ्यांनी, मुलांनी, मुलींनी प्रत्येकाने सकाळी सकाळी म्हणजे पहाटे 4:30-5 वाजेपासून ते 8-9 वाजेपर्यंत या काळामध्ये आपल्या अंगणात असलेल्या तुळशीला ग्लासभर किंवा तांब्याभर एक तांबा असं पाणी टाकायचं, तिला 5 किंवा 7 प्रदक्षिणा मारायची आणि त्यानंतर तुळशीची रोज 5 ते 7 तुळशीची पानं खाल्लीच पाहिजे, कारण याचे इतके चांगले रिझल्ट आहे। म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे तुळशीमुळे सर्दी, खोकला, त्वचारोग, ताप, रक्तदाब, किडनीचे विकार, हार्मोनल इम्बॅलन्स अशा प्रकारचे अनेक प्रकारचे आजार आहेत ते तुळशीचे पानं, फुलं, बिया याच्यामुळे दूर होतात। त्यामुळे तुळस ही औषधी वनस्पती आहे, परंतु ओझोन वायू सोडल्यामुळे आपल्या जो मनुष्याचा ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये सेरोटोनिन नावाचं एक संप्रेरक असतं, ते चांगल्या प्रकारे पाझरतं। म्हणजे बघा, आपण त्या वायूच्या संपर्कात गेलो, ओझोन वायूच्या संपर्कात गेलो की आपल्या ब्रेनमधील सेरोटोनिन नावाचे संप्रेरक आहे, ज्याला न्यूरोट्रान्समीटर म्हणतात, ते चांगल्या प्रकारे पाझरतं म्हणजे स्रावतं। आणि हे चांगल्या प्रकारे स्रवल्यामुळे आपण दिवसभर निरोगी व आनंदी राहतो। तसंच आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील खूप चांगल्या प्रकारे वाढते। म्हणून प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मुलामुलींनी हा उपाय, ही सेवा म्हणजे ही जी आहे ही आजपासूनच सुरू करायला पाहिजे। कारण तुळस ही एक औषधी वनस्पती तर आहे, परंतु ती ओझोन वायू सोडते, हे देखील एक विशेष आहे। आणि त्यातून निघणाऱ्या ओझोन वायू संपर्कात जर आपण आलो तर सेरोटोनिन नावाचे संप्रेरक जे आहे ते आपल्याला दिवसभर आनंदी आणि उत्साही ठेवतं। त्यामुळे त्याचे खूप महत्त्व आहे। आणि तुळस एक शुभ शक्ती वनस्पती असल्यामुळे त्यातून शुभ स्पंदने देखील बाहेर पडतात, त्यामुळे शुद्ध वातावरण निर्मिती देखील तयार होते। अशी ही बहुगुणी तुळस आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हती की याचे आणखीन काय फायदे आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या लहान मुलामुलींना देखील जरूर दाखवा आणि प्रत्येक व्यक्तींनी हा जो सांगितलेला उपाय आहे, ही जी माहिती आहे ती नक्कीच आचरणात आणण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे, कारण याचे खरोखर खूप चांगले रिझल्ट आहे आणि हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि ही माहिती आपल्या सर्व जे आहेत मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक त्यांच्यासोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक लहान मुलामुलींना दाखवा, म्हणजे ते देखील हा व्हिडिओ पाहून ही सेवा सुरू करतील। आणि याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय आहे, तुळशीला पाणी घालण्याचं, त्याच्यामध्ये भोवती प्रदक्षिणा मारण्याचं, त्याचे पाने खाण्याचं काय सायंटिफिक रिझन आहे ते मुलं देखील इतरांना सांगतील। अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे। भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।